मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो सुरू आहे आणि दुसरीकडे नागपूरमध्ये आणि पुण्यामध्ये राज ठाकरे यांचा सुद्धा प्रचार सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। निवडणुकांचा प्रचाराला फक्त काही तास उरलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये मुख्यमंत्री दुचाकी चालवत रोड शो करतायत, तर दुसरीकडे राज ठाकरे सुद्धा पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि ही दृश्य आपण पाहतोय कारण की आज प्रचाराच्या तोफा थंडवत आहेत। नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची बाईक रॅली, त्यानंतर पुण्यामध्ये राज ठाकरेंकडून उमेदवारांच्या भेटीगाठी आपण पाहतोय आणि सर्व पक्षीयांनी आता अगदीच कंबर कसलेली आहे की आजचा शेवटचा दिवस आहे आणि हवा तितका प्रचार आजच्या दिवसामध्ये जो होईल तो आपण थेट दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। अजित पवार, सुनील तटकरे आज उमेदवारांचा प्रचार करणार आहेत, त्यामुळे सर्व पक्षीय नेत्यांसह उमेदवारांच्या ते धावत्या भेटीसाठी त्यांची ही धावपळ पाहायला मिळते। तिकडे राज ठाकरे सुद्धा पुण्यामध्ये आहेत। पुणे महानगरपालिकेच्या नगरसेवक पदाच्या निवडणुकांसाठी सुरू असलेली राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यामध्ये आहेत। इकडे नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची बाईक रॅली, त्यावेळी स्वतः मुख्यमंत्र्यांनी बाईक चालवत या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। फुलांचा वर्षाव, पुष्पगुच्छांचा वर्षाव आणि त्यानंतर बरेच समर्थक, कार्यकर्ते, पोलिसांचा तेवढा बंदोबस्त आणि याच पार्श्वभूमीवर प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी या नेत्यांची धावपळ पाहायला मिळते। नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांची बाईक रॅली, पुण्यामध्ये राज ठाकरेंकडून उमेदवारांच्या गाठीभेटी आणि ठाण्यामध्ये सुद्धा भाजपाचा रोड शो सुरू आहे। अर्थात 5:30 वाजता आज प्रचाराची सांगता होणार आहे। प्रचार संपतो आणि त्याच पार्श्वभूमीवर आत्ता जे काही तास उरलेले आहेत आणि याच वेळामध्ये सगळे नेते जे आहेत, सर्व पक्षीय आहेत, ते प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात। या नेत्यांच्या संयुक्त सभा सुद्धा पार पडल्या आणि त्यामध्ये या सभांमध्ये एकमेकांवर केलेले आरोप प्रत्यारोप, टीका टिप्पण्या सुद्धा आपण पाहिल्या। त्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये आज मुख्यमंत्री स्वतः दाखल झालेले आहेत, उपस्थित राहिलेले आहेत। नागपूरमध्ये त्यांची बाईक रॅली सुरू आहे। पुण्यामध्ये राज ठाकरेंकडून सुद्धा उमेदवारांच्या गाठीभेटी पाहायला मिळतात। इकडे ठाण्यामध्ये सुद्धा भाजप रोड शो करते। जे उमेदवार रिंगणात आहेत प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे दृश्य आपण पाहतोय। नागपूरमधून थेट नेत्यांसह उमेदवारांच्या धावत्या भेटीगाठी घेण्यासाठी फडणवीस सुद्धा स्वतः मुख्यमंत्री मैदानामध्ये उतरलेले आहेत। प्रचाराला फक्त काही तास शिल्लक असताना अनेक कार्यकर्ते, समर्थक, पोलिसांचा तगडा बंदोबस्त आणि याच दरम्यान स्वतः मुख्यमंत्र्यांचा रोड शो आणि या दरम्यान त्यांनी बाईक सुद्धा चालवलेली आहे, बुलेट चालवलेली आहे। फडणवीसांची बुलेट स्वारी पाहायला मिळते। काही वेळातच ते संबोधित सुद्धा करतील। आता काय मार्गदर्शन करतात शेवटच्या टप्प्यामध्ये हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। जय्यत तयारी कार्यकर्त्यांनी त्यांच्या या रोड शोसाठी केलेली होती आणि संपूर्ण नागपूर फडणवीस पिंजून काढतायत। ही दोन्ही नागपूरमधून दृश्य आहेत। पहिली दृश्य आपण पाहतोय कार्यकर्त्यांची आणि समर्थकांची, कशा प्रकारे कार्यकर्ते आणि समर्थक फडणवीसांसोबत रॅलीमध्ये त्यांचा सहभाग आणि दुसऱ्या ठिकाणी आता ज्या ठिकाणी ते पोहोचणार आहेत त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। काही वेळातच ही जी रॅली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोहोचेल आणि त्याच दरम्यानची ही दृश्य आहेत। या ज्या ठिकाणी ही रॅली पोहोचणार आहे, कशा प्रकारे जय्यत तयारी केलेली आहे या रोड शोसाठी ते आपण दृश्यांमध्ये पाहू शकतोय। संपूर्ण नागपुरात सजवण्यात आलेला आहे कारण की प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे आणि मुख्यमंत्री स्वतः तिथे उपस्थित आहेत आणि प्रत्येक मतदाराला भेटण्याचा ते प्रयत्न करतात, प्रत्येक मतदाराशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात, उमेदवारांच्या गाठीभेटी घेत आहेत आणि फडणवीस स्वतः तिथे आता पोहोचलेले आहेत। नागपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मुख्यमंत्री स्वतः तिथे पोहोचलेले आहेत। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा रोड शो आहे आणि याच दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मानवंदना देण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी तिथे दाखल झाले आणि यावेळी नागपूरमधून आपण जर पाहत असू प्रत्येक उमेदवार या रॅलीमध्ये सहभागी आहे। मतदार सुद्धा, कार्यकर्ते, समर्थक सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी असल्याचं पाहायला मिळतंय। देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो आपण लाईव्ह दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय नागपूरमधून। आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी थेट मुख्यमंत्री आपल्याला उतरलेले मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत आणि प्रचाराच्या तोफा आज थंडावत आहेत। त्यामुळे
फक्त काही तास शिल्लक राहिलेले आहेत. ही ताजी दृश्य थेट नागपूरमधून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो आहे आणि याच रोड शो दरम्यान आपण जर ऐकू शकत असू तर कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजी. छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आपल्या महानगराचे अध्यक्ष माननीय दयाशेखर तिवारीजी, प्रवीण दटकेजी, कृपाल तुमानेजी, आशिष देशमुखजी, परिणय फुकेजी या ठिकाणी उपस्थित आपले सर्व मान्यवर पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे आणि एक अति भव्य अशा प्रकारचा रोड शो आजच आपण संपन्न केला आहे. आणि या रोड शो मध्ये ज्या प्रकारचा प्रतिसाद नागरिकांचा लाभला, मला आता कुठली शंका मनामध्ये नाही. माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये नागपूर महानगरपालिका मागचा रेकॉर्ड तोडल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी भाजप सेना युतीचा भगवा हा नागपूरच्या महानगरपालिकेवर लागेल. आणि नागपूरकरांनो, चिंता करू नका, तोच भगवा मुंबईला देखील लागणार आहे. या महाराष्ट्रात सगळीकडे या निवडणुकीमध्ये आपलीच या ठिकाणी जय होणार आहे, आपलाच विजय होणार आहे. नागपूरच्या जनतेला एवढीच अपील करतो, आमचं काम तुम्ही पाहिलेलं आहे, आम्ही केलेला बदलाव तुम्ही पाहिलेला, परिवर्तन तुम्ही पाहिलं आहे. आणि समोरचे कोण आहेत ते फक्त बोलवचन आहे, त्यांनी कधीही विकास केलेला नाही. त्यामुळे सामान्यातल्या सामान्य माणसाचं जीवन बदलण्याकरता प्रत्येक युवकाला त्या ठिकाणी शिक्षण, आरोग्य आणि रोजगार त्याच्यापर्यंत पोहोचवण्याकरता पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आणा. येत्या 15 तारखेला वोटिंगला जा. मतदान केंद्रात गेल्यानंतर चेहरा आठवू नका, काळा आहे का गोरा आहे पाहू नका, केसवाला आहे का टकला हे देखील पाहू नका. केवळ काय बघायचं, कमळ आणि धनुष्यबाण. केवळ कमळ आणि तिथे धनुष्यबाण, तिथे धनुष्यबाण. कमळाची आणि धनुष्यबाणाची बटन दाबा. 5 वर्षाकरता विकासाचं सगळं काम आमच्यावर सोपत्या, तेवढीच विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद. छत्रपती शिवाजी महाराज की. बोल सियापती रामचंद्र की. बोल सुत हनुमान की. गणपती महादेव की. ज्योतिबाई समसंतन की. भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. पार्वती पते. त्यांनी मतदान करायचं आवाहन सुद्धा त्यावेळी त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर